जत तालुका संकेतील श्री लायवादेवी मंदिराचा पत्राशेड तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम डीपीडीसी क गटमधून आणि ग्रामपंचायत निधीतून बिरादार वस्ती शाळासमोरील मुर्मीकरण रस्त्याचे नारळ वाढवून उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। जत तालुका पूर्व भागातील संकेतील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। यामध्ये तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम डीपीडीसी क गट अंतर्गत श्री लायवादेवी मंदिराचा पत्राशेड करण्यासाठी 4 लाख रुपयाची मंजुरी झाली आहे। 30 बाय 45 इतकी शेड काम होणार आहे। तसेच संकपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेले जिल्हा परिषद कन्नड शाळा बिरादार वस्ती येथील ग्रामपंचायतमधून 3 लाख रुपयांची मंजुरी झाली असून पाणंद रस्त्याचे मुर्मीकरणाचे काम करण्यात येणार आहे। या कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी संघाचे युवा नेते उपसरपंच सुभाष पाटील, दैगोंडा बिरादार, मल्लिकार्जुन सायगाव, पोलीस पाटील सुरेश पाटील, सोसायटी चेअरमन मेनुद्दीन जमादार, राजेंद्र हलकुडे, आयएम बिरादार, राजेंद्र कन्नुरे, रमेश कनमडी, ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, बसगोंडा बिरादार, धानप्पा बिरादार, सदाशिव पुजारी, महादेव पुजारी, आमगोंड पुजारी, कॉन्ट्रॅक्टर महेश करे, पिंटू बिराजदार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संकेते श्री लायवादेवी मंदिर या ठिकाणी कवर तीर्थक्षेत्र या विकास योजनेअंतर्गत या मंदिराच्या वरच्या बाजूला एक पत्राशेडच्या या पत्राशेडमुळे लोकांना भाविकांना या ठिकाणी वर बसण्यासाठी सोयीसुविधा होणार आहे आणि या योजनेसाठी तीर्थक्षेत्राच्या विकास निधीतून 4 लाख रुपये मंजूर झालेले तरी या विकास कामाची आज सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना मी एवढंच विनंती करतो, गावात कुठलाही राजकारण न करता आपण विकास करणार आहेत। कुठल्याही टीका टिप्पणीला आपण न बघता आपण विकास काम करणार आहे। एवढं दुष्काळी भागात सुद्धा एवढा दुष्काळ असताना पाणी टंचाई असताना सुद्धा आमच्या गावात सुरळीतपणे आम्ही पाणी पुरवठा करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहोत, करणार सुद्धा आहोत। ह्या पाणी टंचाईमध्ये कुणी कोणाच्या राजकारण न करता सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने पाण्यासाठी सहकार्य करावा आणि कुणी या विकास कामात आणि पाणी टंचाईमध्ये कुणी राजकारण न करता प्रामाणिकपणे सर्वांनी मिळून या टंचाई कसं आपण दूर करण्यात येईल याचा सर्वांनी विचार करून या कामासाठी आपण सर्वांनी मिळून कामं करूया। धन्यवाद।